नमस्कार. मी राजेंद्र काशीनाथ शिंदे, निमगाव वाघा, अहिल्यानगर, PRM सॉफ्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. हा उत्तर महाराष्ट्र संवाद 2025चा कार्यक्रम जो लोकशाहीने आज ठेवलेला आहे इथे, तर हा खूप अप्रतिम असा कार्यक्रम झालेला आहे. आणि त्याच्यामधले जे काही वेगवेगळे मान्यवर आलेले, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आलेले आहेत, त्याच्यामुळंच नक्कीच एक जी महाराष्ट्रातील जनता आहे त्यांना वेगवेगळे जे प्रश्न पडत आहेत त्याचे नक्कीच उत्तरं इथे सापडलेले असतील असं मला वाटतं. आणि हा अवॉर्ड घेऊन मला खूप छान वाटतं आहे की लोकशाहीचे न्यूजचं याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानतो. व्यावसायिक क्षेत्रात मला जो अवॉर्ड दिला गेलेला आहे, वास्तविक पाहता हा अवॉर्ड, मी स्वतः BA मराठीचा माणूस आहे आणि BA मराठीचा माणूस आणि IT क्षेत्रामध्ये या प्रकारचं कामगिरी करतो. आणि लोकशाहीच्या चॅनलने ते बरोबर नेमकं हेरलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं शिक्षणाचं बंधन इथं लागू होत नाही. आणि म्हणजे सर्व तरुणांना हे लोकशाही चॅनलमार्फत मी एक सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं की तुम्ही कुठल्या साईडवर असतात, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स वगैरे, याचं असं काही नाही. जर उद्योजक बनायचं असेल तर आपल्याला बनता येतं. आणि लोकशाहीने हे दाखवले आज माझ्या रूपाने काही अशा प्रकारे उद्योजकही तयार होऊ शकतात. सामाजिक दृष्टिकोनातून पहा, मी निमगाव वाघा, अहिल्यानगर या खेड्यातून आलेलो आहे आणि मुळात म्हणजे 10 बाय 10च्या खेड्यातून आलेलो आहे. पण मला असं वाटलं की आपले जे मुलं असतात, जिल्हा परिषद शाळेमधून येणारे मुलं, हे मुलं जे आहेत हे ज्यावेळेस शहरामध्ये जातात आणि शहरामध्ये गेल्यानंतर थोडेसे ते घाबरतात ते वातावरण वगैरे पाहून. जर आज आम्ही 20 ऑगस्ट रोजी एक उद्घाटन केले, मला वाटतं ही देशात पहिली शाळा असेल, जिल्हा परिषद मराठी शाळा, जी 5 कोटीची जवळपास शाळा आहे. आणि आम्ही स्वतःचा निधी प्लस आमच्या CSR अशा दोन्ही फंडातून केले, जी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव अशी जिल्हा परिषदेची शाळा केली. कारण त्याच्यामागं उद्देशच असा होता, सामाजिकदृष्ट्या म्हणा किंवा त्या छोटे छोटे मुलं जे आहेत, जे आज ते फिलिंग क्रिएट करतील स्वतःमध्ये आणि नंतर कुठल्याही एखाद्या मोठ्या शहरामध्ये जर गेले तर त्यांना नक्कीच असं वाटेल की अरे हे काही नाही आहे, हे नॉर्मल आहे माझ्यासाठी. आणि त्यांना तो कॉन्फिडन्स जनरेट होईल. आणि तशा सुविधाही आम्ही त्याच्यासाठी AI टेक्नॉलॉजी असो किंवा या गोष्टी असो, ही कंपनी तसेच आमचे काही सहकारी हे या गोष्टीकडे नक्कीच लक्ष देतील. नाही, अवॉर्ड मिळाला म्हणजे नक्कीच आनंद झालेला आहे. आणि जे काही कार्य आम्ही करतो, सामाजिक कार्य आज आम्ही करतोच आहे, असेच अवॉर्ड आम्हाला भविष्यात मिळणार आहे. आणि लोकशाही आम्हाला असेच वारंवार या कार्यक्रमानिमित्त आम्हाला बोलवणार आहेत. थँक्यू सर. धन्यवाद. अजून या.